पंतप्रधान मोदींचं नाणं घासून पुसून गुळगुळीत झालेलं ते आता चालत नाही. संजय राऊतांचा हल्लाबोल. बावनकुळेंना दिली कालबाह्य झालेल्या पैशाची उपमा. शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे उद्या दुपारी मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी जाणार. तिघे नेते 2004 नंतर पहिल्यांदाच एकत्र आले. राहुल गांधी आज भंडाऱ्याच्या दौऱ्यावर. नाना पटोले यांचं होम ग्राउंड असलेल्या साकोलीमध्ये सभा घेणार. प्रणिती शिंदे यांची सोलापूरमध्ये कॉर्नर सभा. भर पावसामध्ये भिजत भाषण केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा. भावना गवळी आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी यवतमाळमध्ये घेतलेल्या बैठकीतही गैरहजर होत्या गवळी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची उद्या भंडाऱ्यामध्ये सभा. सततच्या अवकाळीमुळे सभेवरती पावसाचं सावट. उद्या प्रसिद्ध होणार भाजपचा जाहीरनामा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं निमित्त साधून मतदारांच्या समोर जाहीरनामा मांडणार भाजप. हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये कंगना रनौतचा जोरदार प्रचार. मतदारांच्या आग्रहास्तव कंगनानं केला हिमाचल प्रदेशचा पारंपरिक कुलवी डान्स. नागपूर, वर्धा आणि भंडाऱ्यामध्ये आजही मुसळधार पाऊस. अमरावती शहरामध्ये अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित. नवनीत राणांचं प्रचार कार्यालय जमीनदोस्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.